सर, मागच्या आठवड्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने एक जाहिरात काढली स्वयंअर्थ सहाय्यता शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण सेल्फ फायनान्स म्हणतो. एकीकडे मराठी माध्यमासह इतर माध्यमांच्या शाळा बंद पडत असताना किंवा विद्यार्थी संख्या ही कमी होत असताना स्वयंअर्थ सहाय्यताला प्रोत्साहन देणं म्हणजे खाजगीकरण आपण करताय की काय, ही शंका शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. काय सांगायचं? स्वयंअर्थ सहाय्य शाळा ज्या सुरू करण्याची कल्पना आहे, मुळात एक बृहत आराखडा आम्ही बनवलेला आहे. त्या बृहत आराखड्यात ज्या ठिकाणी शासन शाळा सुरू करू शकत नाही, ज्या ठिकाणी शाळेची गरज आहे, आता आरटी प्रमाणे सगळ्यात गमतीदार गोष्ट अशी आहे की 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवर शाळा म्हटली आहे. पण हे 3 किलोमीटर मोजले कसे, तर ते गुगलवरनं ॲज अ क्रो फ्लाईज. पण समजा एखाद्या ग्रामीण दुर्गम भागामध्ये नदी आहे, डोंगर आहे, तो क्रॉस करून जायचा तो 8 किलोमीटर होतं. आता अशा ठिकाणी शाळाच नाही आहेत. तर असे काही एरिया आम्ही मार्क केले आहेत आणि अशा पद्धतीच्या शाळा ज्या आहेत. आणि दुसरं म्हणजे जर विद्यार्थी म्हणतो की मला चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, म्हणून तुम्ही त्या शाळेलाच परवानगी द्यायची नाही. त्या शाळेला परवानगी देताना त्या शाळेवर कुठलंही सरकारचं बजेट आपण खर्च करत नाही आहोत. आपण ज्या शासकीय शाळा आहेत, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्या अधिक चांगल्या करण्यासाठीच आपलं बजेट खर्च करतो आहोत. पण समाजातला पैसा गोळा करून आम्ही जर चांगली शाळा सुरू करतो तर ती विद्यार्थ्यांना चांगली शाळा मिळू नये का, ही शाळा बंद पडेल सरकारी म्हणून तिला परवानगी देऊ नका, असा विचार मला वाटतं करता येणार नाही. आपल्या शाळा अधिक कशा चांगल्या करता येतील यासाठी आपल्याकडे असणारा निधी आपण आणि वेगळ्या कल्पना कशा खर्च करू त्याचा विचार मी नक्की करतो.